शेतकरी मित्रांनो नमस्कार. ऊसासाठी पाणी व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. तर ड्रीपनं असेल आणि पाटपाणी असेल तर दोन्हीचंही मी आज तुम्हाला गुपित सांगणार आहे. पाणी व्यवस्थापन कसं करायचं आहे. ही लागण आहे शेतकरी मित्रांनो मांड्या 517. ह्या व्हरायटीला VCF 517 सुद्धा म्हणतात आणि आणखीन एक ह्या व्हरायटीचं नाव आहे ते म्हणजे बाहुबली 517. तर शेतकरी मित्रांनो ही लागण ह्या लागणीला 110 दिवस पूर्ण झालेले आहेत. आज किती छान काळोखी आहे पाहू शकताय. किती छान वाढ झालेली आहे. संपूर्ण प्लॉट एकसारखा आहे. आमचे 2 प्लॉट आहेत. हा आहे आणि पलीकडल्या आहे. आज तुम्हाला मी पाणी व्यवस्थापन कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो तुमचं ड्रीप आहे म्हणून रोजच्या रोज पाणी देणं टाळा, कारण जमिनीला वापसा कंडिशन गरज आहे. आणि हे पहा, तुम्ही एक दिवस पाणी दिलात तर ते भरपूर पाणी द्या. म्हणजे किती, आता 2 तासानं हे संपूर्ण पट्टा जो हा तुम्हाला दिसतोय हा पट्टा संपूर्ण चांगल्या पद्धतीनं भिजला पाहिजे. आता समजा आज तुम्ही आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी संपूर्ण हा एरिया जो आहे आपला पट्टा जो आहे हा संपूर्ण पट्टा भिजला पाहिजे. त्यामुळं तुम्ही 4 तास सोडा, 8 तास सोडा, 6 तास सोडा, पूर्ण हे एकदा पूर्ण भिजवून घ्या. त्यानंतर 2 ते 3 दिवस पाणी अजिबात देऊ नका. आणि 4थ्या दिवशी परत वापसा कंडिशनमध्ये रानाला पाण्याची गरज आहे असं वाटल्यानंतर तुम्ही परत तसं सोडा. 4 तास, 6 तास, 8 तास, जेणेकरून संपूर्ण हा जो पट्टा जो आहे आपला ऊसाचा, म्हणजे जे फाटका आहे पाटकं, ते पाटकं पूर्ण भिजलं पाहिजे. असं वर बोधाला काय पाणी लागण्याची गरज नाही, पण पूर्ण हे जो खालचा एरिया आहे तो पूर्ण भिजला पाहिजे. या पद्धतीनं पाण्याचं नियोजन करा. आणि पाटपाणी असेल तर पाटपाणी महिन्यातून एकदा का असेना ऊस थोडासा सोकला पाहिजे शेतकरी मित्रांनो. त्याचं कारण काय आहे, पाटपाणी तुमचं आहे भरपूर म्हणून रोज पाटपाणी लावणं सुद्धा चुकीचं आहे. तर शेतकरी मित्रांनो पाटपाणी लावत असताना तुम्ही तुमच्या जमिनीच्या कंडिशननुसार पाटपाणी पाजा. एकदम भारी काळी जमीन आहे तर 15 दिवसातून एकदा पाणी पाजा, जेणेकरून आपण पाजलेलं खाली जी ओल आहे तिकडं मुळं ऑटोमॅटिकच खाली उतरतात. पाणी तुम्ही कमी दिलात तर. आणि पाणी भरपूर दिलात तर मुळं जसे आहेत तिथंच राहतात, त्यांची वाढ होत नाही. आपण टाकलेली मटेरियल जे आहे त्याचंही अपटेक प्रमाण कमी होतं. त्यामुळं पाणी व्यवस्थापन हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तुम्हाला ऊसामध्ये प्रचंड यश मिळवायचं असेल, भरपूर उत्पादन घ्यायचं असेल तर पाणी व्यवस्थापन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं पाणी व्यवस्थापन तुम्हीही व्यवस्थित करा. माळाची जमीन असेल तर 8 दिवसाला पाणी देणं गरजेचं आहे. त्यामुळं महिन्यातून एकदा थोडासा ऊस सोकू द्या. तुम्ही 8-8 दिवसाला आता माळाला द्या, दर 8-8 दिवसाला पाणी द्या माळाची जमीन असेल तर. पण एक वेळेला 10-12 दिवस जाऊन देत. दर तिसऱ्या पाण्याला 10 ते 12 दिवस जाऊन देत. जरासा ऊस सोकून दे, मग परत पाटपाणी द्या. असं तुमचं नियोजन करा. आणि ठिबकचं पण तसंच करा. ठिबकला आज दिलात तर आज त्याची पूर्ण खास भागून दे. त्याचं जातेवेळी आता ह्या पाटातून जातेवेळी तुमच्या पायाला माती लागली पाहिजे. आणि असं हे पहा, आता इथं मी मुटका तयार केलेला आहे. हा मुटका वरून असा टाकल्यानंतर फुटला नसला पाहिजे. त्यावेळेला ओळखायचं आपल्याला जमिनीला पाणी आता भरपूर झालेलं आहे. आता आम्ही काल या जमिनीला जवळजवळ 5 तास पाणी दिलं होतं. आता हा पूर्ण पट्टा भिजलेला आहे सगळीकडे. हे पहा, इकडे थोडंसं आहे म्हणून आज 1-2-3 तास सोडणार आहे आणि तिथून पुढे बंद करतोय. परत 4 दिवसानंतर 4 दिवस थांबायचं आहे. 4 दिवसानंतर परत पाटपाणी म्हणजे ठिबकनं पाणी सोडायचं आहे. आणि ठिबक असेल तर महिन्यातून एकदा का असाना पाटपाणी सोडा, कारण पाटपाण्याची सुद्धा गरज असते. सगळे मॉलिक्युल्स जे आहेत
हे पहा, या बुधाचे हे मातीचे जे सगळे कण आहेत हे एकजीव होणं गरजेचं आहे. त्यासाठी जरी ठिबक असेल तर महिन्यातून एक पाट पाणी लावून पाजणं गरजेचं आहे. तुम्ही असं नियोजन करा आणि तुम्ही बघा 100% तुमचं उत्पादन वाढणार आहे. तुम्ही फक्त पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलात शेतकरी मित्रांनो, तर एकरी 8 ते 10 टन सहज उत्पादन वाढतंय. त्यामुळं पाणी व्यवस्थापन, खतांचं व्यवस्थापन, आता माझे व्हिडिओ आहेतच ह्याच्या आधीचे, मी खतांचं व्यवस्थापन कसं करायचं आहे ते सगळं सांगितलेलं आहे. माझ्या चॅनलवर या आणि फेसबुकला असाल तर फॉलो करा नवीन मेंबर्स आणि शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचू दे. आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा, व्हॉट्सअपचे मेंबर्स पाहत आहात तर व्हॉट्सअप मेंबर्ससुद्धा तुम्ही शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. हाईप करा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाणी व्यवस्थापन केला तर सगळ्यात महत्त्वाचं आहे 8 ते 10 टन तुमचं उत्पादन हे वाढणार आहे पाणी व्यवस्थापन केल्यानंतर. आणि त्यानंतर खतांचं व्यवस्थापन व्यवस्थित करा. खतं जास्त बी गरज नाही आणि कमी बी गरज नाही. लिमिटेड मी सांगितलेलं आहे पद्धतीनं, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं खतांचं व्यवस्थापन करा. त्यानंतर फवारणीचं शेड्यूल परफेक्ट करा. फवारणी तुम्ही योग्य कराल तर तुमच्या ऊसाचं पालनपोषण चांगल्या पद्धतीनं होतं. म्हणजे पानाद्वारे सुद्धा आपण पिकाची वाढ जी आहे, पोषण जे आहे ते चांगल्या पद्धतीनं करू शकतोय. त्यामुळं या एक 3-4 गोष्टी आहेत. त्यानंतर जैविक खतं सुद्धा सोडणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही जीवामृत करून सोडू शकताय. पाटपाणी असेल तर जीवामृत कसं करायचं आहे तेही मी एक व्हिडिओ तुम्हाला बनवून पाठवतो शेतकरी मित्रांनो. तरी पण तुम्हाला सांगतो मी ढोबळ मनानं की शेण घ्या, गाईचं ताजं शेण घ्या. ताजं ज्यावेळेला ती शेण टाकते ते लगेच ते शेण घ्या. त्यानंतर एक अर्धा गमेला घेतलं तरी पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. एक 2 गाईंचं जरी घेतलात एका वेळेचं तरी पण ठीक आहे. त्यानंतर गोमूत्र घ्या. त्यानंतर पिंपळाच्या वडाच्या झाडाखालची माती घ्या. बेसनचं पीठ घ्या 1 किलो. त्यानंतर सेंद्रिय गूळ घ्या 2 किलो. हे चांगल्या पद्धतीनं मिक्स करा 8 दिवस शेतकरी मित्रांनो. आणि 200 लिटरच्या पाण्यामध्ये हे सगळं मटेरियल टाका आणि पाट पाणी लावत असताना थोडं थोडं जाईल असं ह्या पद्धतीनं संपूर्ण प्लॉटला सोडून द्या. तसं केला तर चांगल्या पद्धतीनं खतं अपटेक होतात. किंवा हे सगळं करायचं नसेल तर झायडेक्स कंपनीचं नर्सरी किट मिळतं, ते नर्सरी किट घ्या. प्लस 2 किलो सेंद्रिय गूळ टाका त्यामध्ये आणि चांगलं मिश्रण ते 4 दिवस ढवळा. आणि तुम्ही ड्रिपनं सुद्धा सोडू शकता ते मिश्रण. झायडेक्स कंपनीचं नर्सरी किट 1 नंबर रिझल्ट आहे शेतकरी. तेव्हा आपण टाकलेली खतं जी आहेत ती सगळी चांगल्या पद्धतीनं अपटेक होतात. आता माझ्या डोक्याबरोबर ऊस आलेला आहे जरा कमी शेतकरी मित्रांनो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.